तुम्हाला, तिनं स्टील दिलं नाही, तिनं सिमेंट दिलं नाही, तिनं इटा दिल्या नाही, तिनं पाणी नाही मारलं, तिनं काय केलं? तिनं फक्त या बाबाच्या महाराज पोराचं नाव आपल्या नावापुढं लावलं. कार्यक्रमच झाला महाराज तिचा. कळलं ना मला काय सांगायचंय? मग कार्य राजा हो, नुसतं महाराज बाईनं नवऱ्याचं नाव नावाला लावलं आपल्या नावापुढं तर अर्धी प्रॉपर्टी मिळते. अजून सोपं सांगू, पोरानं बंगला बांधायला इटा दिल्या नाही, पोरानं काहीच केलं नाही, उलट बाप आबादला त्याच्या सर्व्हिससाठी, त्याच्या ड्युटीसाठी, त्याच्या कॉलेजसाठी, त्याच्या ट्युशनच्या फीसाठी. पण पोरगा बापाच्या अर्ध्या संपत्तीचा मालक झाला. का म्हणून? कारण पोरानं बापाच्या नावा म्हणजे आपल्या नावापुढं बापाचं नाव लावलं तर कायदेशीर पोरगा आणि सून त्या प्रॉपर्टीची अर्धी मालकीन झाली. हा व्यवहारातला फायदा. मला काय सांगायचं आहे, हा व्यवहारातला फायदा. मग जगाचा बाप आहे, त्या बापाचं नाव जर या साधकानं घेतलं तर जगातली सुखाची प्रॉपर्टी तुमच्या नावावर येईल. एवढं ध्यानात होईन ना. घ्या ना तुम्ही नाव. किती नाव आहे? अहो मी म्हणते भगवंताचं नाव इतकं गोड आहे, इतकं सोपं आहे. किती सोपं आहे. अष्टीकर म्हणजे आपण नंबर आहे आपल्याकडं पप्पांच्या मोबाईलमध्ये, व्हॉट्सअपला बोलताय तुम्ही पण नाव. कारण 2 वर्षात लिकीला बोलवलं नाही ना म्हणून आउट ऑफ कव्हरेज रेंज गेली ती. हा त्याच्यामुळं आज म्हणजे बघा खूप लहानपणापासून, कारण आष्टेकर महाराज परिसरात कुठेही कीर्तन असलं तर त्यांचा संच घेऊन माझ्या कीर्तनाला. पण या 2 वर्षात कोरोनानं लई वाटोळं केलं बाबा, इतकं वाटोळं केलं ना का त्याला माफ नाही. पण बरं झालं ते कोरोना आला, माणसं जागेवरच असे थांबले, स्पीड ब्रेकवर लावलं, हँडब्रेक लावल्यावर गाडी कशी. त्याला 2 वर्षात हँडब्रेकच लागलं नाही तर लोक देवाला ओव्हरटेक करून पळत होती. लोक काय साधे हवेत होते का? तुम्हाला बोललं तर लय रागीन, मी माझ्यावर घेऊन सांगते मग तुम्हाला कळन. कोरोनाच्या आधी मी इतकी हवेत होते, इतकी हवेत. माझ्या तारखी जर बुक झाल्या ना दादा, तारखी महिन्याच्या सकाळ संध्याकाळ असा फोन पुढं वाजायचा. मी लई फुगेरी, मी उचलीत नव्हते. मी वाजून वाजून बंद व्हायचा आणि चुकून जर उचलला मी साधी बोलत नव्हते, लई फुगीरावानी, लई ताईट. मी काय साधी होते का? मी हॅलो कुठं, किती तारीख, कधी, असं का, एवढेच द्या तेवढेच द्या. कोरोनाच्या आधी. आणि जसं कोरोना आला लॉकडाऊन झालं, फोन रेंजमध्ये ठेवून वाजला तर नाही पण कणला सुद्धा नाही महाराज, कणला सुद्धा नाही महाराज. कोरोनाच्या आधी काय सांगू महाराज, मी साधी गुरमीत नव्हता. मी आमच्या पतंगाला दोऱ्याच नव्हते, आम्ही नुसते बुंग आकाशात. आणि हे महाराज तुम्हाला सांगते, ती शुगर बीपीवाले म्हाताऱ्यांची तर लई मजा. ते शुगर बीपीवाले म्हातारे दर महिन्याला पोराच्या मागं, माझी शुगर वाढली, माझी बीपी वाढली, हा हो हो हो, चालला तुरला आणि चला आमच्या दवाखान्यात. ते म्हातारीनी ते कणायचे कुथायचे शुगर बीपीवाले. आणि जसं लॉकडाऊन झालं करोना आला, हे शुगर बीपीवाले म्हातारे खोकले नाही पण कणले सुद्धा नाही महाराज, कणले सुद्धा नाही. ज्या म्हाताऱ्या लई खोकला आला तो उसात जाऊन वाड्याला खोकला, पण घरी नाही खोकला. त्याला माहित होतं घरी खोकला का 3.5 लाखाला ठोकला. आणि घरी बी देत नव्हते, नीटच झाले ते म्हातारे आता महाराज. लय भारी महाराज. आणि लॉकडाऊन मध्ये लय कल्याण झालं पोरांचं. चांगल्या पुरी मिळाल्या महाराज, खानदानी पुरी मिळाल्या. तुम्हाला सांगते पोरं चिंगळ्याचा पितच बसले नाही. तुम्हाला खरं सांगते, लई आचारी गोळा झाले तर भाजी बिघडती, आणि लई पुरी पाहिल्या का इडी पात्रात पडती. मग त्याला असं वाटत पहिलीच केली असती तर बरी झाली असती. लक्षात ठेवा, या लॉकडाऊन मध्ये पोरं गेले आणि पुरगीच घेऊन आले, कल्याणच झालं. मग ज्यांच्या लग्न झाले त्या पोरांचं जाऊ द्या आता. पण ज्या पोरांचे लग्न नाही झाले, तुमच्या येड्या बहिणीचं ऐका, ही निवाच्या स्कॉर्पिओच्या नादी लागू नका, नाही तर हाय ते टमटम निघून जायला बसलो. घ्या काहीतरी पदरात पाडून निघा. या लॉकडाऊनचं एक काम चांगलं झालं महाराज. जेवढ्या गावातल्या नकट्या बोचऱ्या पुरी होत्या तेवढ्या काटल्या. आमच्याकडे तर नवरदेवाला 2 दिवसानं कळलं पुरीला 2 दातच नाही महाराज, 2 दातच नाही महाराज. आणि हे सगळे ऑनलाईन होतं ना आमच्या सहित. आपण 2 वर्षात काय केलं, फक्त मोबाईल सगळे ऑनलाईन, फेसबुक ट्विटर सगळे त्याच्यावर. एका पुरीची पोराची फेसबुकला ओळख झाली, मग त्या दोघांनी एकमेकाला नंबर घेतले, इकडे व्हॉट्सअपला आले. व्हॉट्सअपला आल्यावर काय विचारली त्यांनी, ती चॅटिंग. इतकी चॅटिंग केली 2 महिन्यात त्या पुरीनं, त्या पुरीचे आणि पोराचे बोट वाळून गेले महाराज. पुरगी एक शब्द बोलत नव्हती, फक्त चॅटिंग. इतकी चॅटिंग झाली 2 महिन्यात लग्नच झालं त्यांचं फोनवर. लग्न झालं, लग्नच जमलं फोनवर. तो पुरगी घेऊन आला, लग्न सुद्धा झालं महाराज. पण पुरगी एक शब्द बोलली नाही. लग्न करून त्यानं तिला घरी आणलं, ती किचनमध्ये गेली, ग्लासभर दूध तापवलं विलायची कवरून तूप टाकून, ग्लासमध्ये दूध वतलं आणि बेडरूममध्ये त्याला घेऊन गेली प्यायला. मग त्यानं ते मोबाईलवर कपल स्टेशन काढले होते, कपल स्टेशन फिरायला जायचे. तो ऐक
घाई गडबडीत आपलं लॉकडाऊनमध्ये लग्न झालं. हाऊस नाही, मौस नाही, मजा नाही. मग लॉकडाऊन उठलं का हे 5 कपल स्टेशन मी काढून ठेवले. आपल्याला फिरायला जम्मू काश्मीरला जायचं का, लोणावळ्याला जायचं, खंड्याला जायचं का, पाचगणीला जायचं सांग, कुठं कुठं जायचं सांग. मग ती म्हणे थम दमवलू द्या बाया, आपण दम्मुकत मिळत गौवा. कळलं? मग त्याला कळलं प्युअर बोबडा माल आपल्या नशिबात पडला. गाड्या काय घेऊन बसले दादा, लय अवघड आहे. अहो एक सांगू का, आज लय भाग्य आहे. आज म्हणजे मी सांगू का, लातूर म्हणजे सरस्वतीची खाण आहे. गायक सरस्वती महाराज. हो, लातूर म्हणजे सरस्वती. अहो साध्या सिंपल घरात जावं तुम्ही, टाळ वाजवतोय. आता हे पहा ना, माझ्या वाघिणी काय गोड टाळ वाजवतात महाराज. सरस्वती तुमच्या भागात. मी नेहमी सांगते, माझे आत्ताचं वाक्य नाही, आष्टेकर बाबांना माहीत असेल. खूप कायम सांगते मी, गायक वादक एका चढ एक लातूर भागात महाराज. टेन्शनच घ्यायचं नाही कीर्तनकारानं. काय महाराज पकवान पिटी वाजवतात, काय पकवादन, काय टाळ करीत महाराज. काय बाबा म्हणजे बरेच वर्षाची सगळी ओळख आहे आपली. सगळे भजनी मंडळ, दादा पण आहेत कीर्तनाला. हा दिरडे बाबा, सगळे हे मंडळी सगळे. आता बघा तुम्ही माझ्या सगळे चेहऱ्यानं परिचित आहे. महाराज सुदैवे हे दादा आहेत, सगळे परिचित आहे. सगळे कथेला होते, कार्यक्रमाला होते, यांच्या कथेत माझे कीर्तन होते. पण एक सांगू का, तुम्ही सगळे माझ्या चेहऱ्यानं परिचित आहात आणि नावानं परिचित आहात. दादा आहेत, अण्णा. अण्णा तर किती आता अण्णाच म्हणले ना मला. काय गोड महाराज गायन केलं. एक सांगू, सगळ्याचे नावं घेण्यात बसल्या आणि मीच तुमचे नावं घेतले पाहिजे असं काही नाही. संक्रांतीत तुमच्या बायका घेतील ना. पण एकच सांगते, गायक वादकाचं नाव एका उखाण्यात घेते. घेऊ का उखाणा? घेऊ का? एका उखाण्यात सगळ्याचं नाव घेते. पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, पांडुरंगाच्या पायावर फुल वाहते वाकून, गायक वादकाचं आणि स्टेजवर बसलेल्या महाराज लोकांचं नाव घेते. ज्ञानोबा तुकोबाचा मान राखून, ज्ञानोबा तुकोबाचा मान. सगळ्याचे नाव आली गाड्या. आता मला माझा राग नका धरू बरं का. काय मग ऐका, गुण गायचंय, नाम घ्यायचंय, कसंही घ्या. ऐका वाघिणींनो, ए माय लातूरच्या आया हो, ऐका. कामामध्ये काम तुम्ही काही म्हणा, राम राम. तुम्ही चपात्या करता का? चपात्या, पोळ्या